नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी. आज संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा रंगली आहे आणि ती म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार का? राज आणि उद्धव हे एकत्र आले तर मराठी माणसाला निश्चितच आनंद होईल, असं देखील महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झाली. आणि आता खरं तर राज ठाकरेंनी टाळी देऊन पाहिली आहे. त्यावर उद्धव ठाकरेंनी देखील सकारात्मक प्रतिसादही दिलाय. त्यामुळे पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या राजकारणात कुठं ना कुठेतरी एकानं दिलेली टाळी त्याला दुसऱ्यानं देखील साथ दिल्याची भूमिका पाहायला मिळालेली आहे. कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत यासाठी महाराष्ट्रात अनेकांनी प्रयत्न करून पाहिले, दमले, थकले, पण चर्चा मात्र कायम सुरूच राहिली. कधी काळी असे प्रयत्न झाले देखील. राज ठाकरेंनी आधी टाळी देऊन पाहिली, उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला नाही. हो, करू या आविर्भावात हा सगळा विषय पुन्हा मागे पडला. त्यानंतर अनेकदा असे प्रसंग आले, की ज्या प्रसंगात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं, अशा चर्चा रंगल्या. पण तरी देखील त्यात काही घडलं नाही. पण कालचा दिवस अत्यंत महत्वाचा, की काल मात्र या चर्चेला कुठे ना कुठेतरी सकारात्मक रूप येईल की काय, असं आता महाराष्ट्राच्या राजकारणात दिसू लागलंय. त्यामुळं माझं आजचं लाईव्हच याच विषयावर आहे आणि ते म्हणजे भांडण मिटवा, महाराष्ट्र घडवा. राज उद्धव युती, मराठी माणसाला गती. कारण या महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येणार नाही, हे आपण 2019 सालापासून पाहत आलोय. गेल्या 6-7 वर्षांच्या काळामध्ये न भूतो न भविष्यती असे पक्ष एकत्र येऊ लागले आणि आले देखील. पूर्वी युती आघाडीचं राजकारण होतं. नंतर महायुती महाविकास आघाडीचं राजकारण सुरू झालं. काँग्रेस आणि शिवसेना कधी एकत्र पाहिली आहे का? तर तुमच्या आमच्या जन्माच्या पूर्वी, म्हणजे मी माझ्या वयोगटातलं संदर्भातलं म्हणतोय, किंवा अगदी काही सुरुवातीच्या काळामध्ये शिवसेनेनं त्या काळात प्रजा समाजवादी पक्ष असेल, काँग्रेस असेल यासोबत जाऊन हात मिळवणी केली होती. पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजप आणि शिवसेना विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशीच लढत आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे थोडक्यात राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये 1999 पासून युती आणि आघाडी यांचंच राजकारण पाहायला राहिलं. 1995 मध्ये युतीचं सरकार आलं, मग परत ते सरकार गेलं आणि काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेवर आलं. मग अगदी 10 वर्ष उजाडली, 2014 साल आलं आणि 2014 ला मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना यांचं सरकार आलं. पण त्या दरम्यानच्या काळातही भाजप आणि शिवसेना यांच्यात सुंदोपसुंदी, यांच्यात भांडणं, कलगीतुरा, आरोप प्रत्यारोप रंगले. आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरतोय असे त्या काळचे शिवसेनेतले मंत्री म्हणायचे. त्यात दस्तूर खुद्द एकनाथ शिंदे यांचा देखील समावेश असायचा. 2019 ला मात्र एकदम वेगळं चित्र झालं. 2019 ला शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आली. हाच सगळ्यात मोठा भाग महाराष्ट्राच्या राजकारणानं पाहिला. आता ती एकत्र आली, ती महाविकास आघाडीच्या माध्यमातून. म्हणजेच शिवसेना अधिक काँग्रेस अधिक शरद पवारांची राष्ट्रवादी, म्हणजे त्या काळची एकसंध असलेली राष्ट्रवादी. आता महाविकास आघाडी एकत्र आली, सत्तेत आली आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यानंतर मात्र शिवसेनेतच फूट पडली आणि शिवसेनाच दोन भागात विभागली गेली.
एक भाग त्यानंतर बंड करून भाजप सोबत गेला आणि एक भाग जिथे आहे तिथेच राहिला, म्हणजे महाविकास आघाडीमध्ये. शिवसेनेचंच जणू काही हिस्ट्री रिपीट्स आपण म्हणू त्याप्रमाणे ओढून राष्ट्रवादी फुटली. अजित पवार हे राष्ट्रवादीचा एक भाग घेऊन महायुतीत सामील झाले आणि उरलेली शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीतच राहिली. आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक शिवसेना महायुतीत, एक शिवसेना महाविकास आघाडीत, एक राष्ट्रवादी महायुतीत, एक राष्ट्रवादी महाविकास आघाडीत. आणि ज्यांनी वारसा हक्कानं आपला पक्ष आपला आहे हे पहिल्यापासून सिद्ध करत आणलेलं आहे, ते दोघेही महाविकास आघाडीत आहेत. तर ज्यांनी बंड करून पक्ष फोडला आणि आता ते त्या पक्षाचे सर्वेसर्वा झालेले आहेत, ते दोघे महायुतीत आहेत. म्हणजेच महाविकास आघाडीमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे, तर महायुतीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार. आता पक्ष आणि पक्षचिन्ह या दोन्ही गोष्टी या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला तर अजित पवार यांच्या पक्षाला मिळाल्या. त्यामुळे अजित पवार त्यांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षाचे शिवसेना पक्षप्रमुख झाले. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मात्र काँग्रेसला धरून राहायचं हे आतापर्यंत तरी गणित कायम ठेवलं आणि एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी भाजप सोबत जायचं आणि तसं ठरवून ते केलं देखील. पण या सगळ्या पक्षांमध्ये एक पक्ष जो कोणाही सोबत थेट गेला नाही, पण कधी याला पाठिंबा दे तर कधी त्याला पाठिंबा दे, कधी याला विरोध कर तर कधी त्याला विरोध कर, असं म्हणत आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत राहिला आणि त्याचं नाव आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, म्हणजेच मनसे. राज ठाकरेंनी लाव रे तो व्हिडिओ म्हणत कधी भाजपला विरोध केला तर कधी त्याच भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. ते कधी शरद पवारांच्या जवळ गेले, त्यांच्या मुलाखती देखील घेतल्या, तर कधी महाविकास आघाडीच्या विरोधात उभं राहून त्यांनी शड्डू देखील ठोकला. पण या दोन्हीही काळांमध्ये या विरोधात आणि पाठिंब्याच्या काळात शिवसेना उद्धव ठाकरेंची आणि मनसे राज ठाकरेंचा असे दोन पक्ष मात्र कधीही एकत्र आले नाहीत. 2009 पासून म्हणजे आता 16 वर्ष झाली हे पक्ष एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप हेवे धावे शिवाय अगदी 2024 ला तर एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे ठाकण्या इतपत लढले सुद्धा. तिकडे वरळीमध्ये उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरे उभे राहिले असताना राज ठाकरेंनी त्यांच्या विरोधात संदीप देशपांडे यांना उभं केलं. तर इकडे राजपुत्र त्या ठिकाणी उभं राहिल्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महेश सावंत उभे राहिले. आता या दोन्ही प्रकारांमध्ये जर पाहिलं तर दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप करून पाहिले, लढून पाहिलं, एकत्र येण्याच्या काही संधी मिळवल्या आणि हुकवल्या सुद्धा. पण ही आताची संधी मात्र वेगळी आहे, कारण की या संधीचं सोनं जर झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणातला मराठी माणूस निश्चितपणे आनंदित होईल, हेच यावरून आताचं चित्र तरी स्पष्ट होत. उदाहरणार्थ काल किंवा काही गेल्या 2-3 दिवसांच्या पूर्वी आपल्याला आठवत असेल, एकनाथ शिंदे जे आता उपमुख्यमंत्री आहेत, ते अगदी 14-15 एप्रिलला राज ठाकरेंच्या घरी जाऊन शिवतीर्थावर स्नेहभोजन करतात काय, आणि 4 दिवसांनीच राज ठाकरे उद्धव ठाकरेंना टाळी देतात काय. प्रसंग घडला
तो अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनलच्या पॉडकास्ट मुलाखतीतला. त्या मुलाखतीत महेश मांजरेकर नेहमीप्रमाणे विचारून गेले की तुम्ही दोघं एकत्र येणार का? त्यावर राज ठाकरेंनी स्पष्ट केलं की मुळातच माझ्यासाठी महाराष्ट्राची अस्मिता मोठी आहे, मराठी माणूस मोठा आहे, त्याच्यापुढे आमच्या दोघांमधले वाद, किरकोळ भांडणं ही क्षुल्लक आहेत. महाराष्ट्र अस्मितेच्या पुढे यातली कुठलीही गोष्ट मोठी नाही. पण हा केवळ विषय माझ्या इच्छेचा नाहीये, समोरच्यांची पण इच्छा असली पाहिजे. आता असं म्हटल्यानंतर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना सरळ सरळ साथ घातली, हे याच्यातनं क्लिअर झालं. त्यावेळी महेश मांजरेकरांनी आणखी एक प्रश्न राज ठाकरेंना केला. जेव्हा शिंदे गट फुटून बाहेर पडला तेव्हा तुम्ही तो टेक ओव्हर का नाही केलात? त्यावेळी राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या मारणारा नाही. कारण मी जेव्हा 2009 मधून शिवसेनेतून बाहेर पडलो बाळासाहेबांच्या हयातीत, तेव्हा माझ्यासोबत अनेक आमदार खासदार यायला तयार झाले, पण मी तसं केलं नाही. मी इतकंच म्हटलं की बाळासाहेबांचं नेतृत्व सोडून मी कुणाच्याही नेतृत्वाखाली काम करणार नाही, हे राज ठाकरेंनी स्पष्ट केलं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची 2009 मध्ये स्थापना केली. नंतर अगदी पहिल्याच इलेक्शन मध्ये 13 आमदार देखील निवडून आले आणि काही नगरपालिका, महापालिका, पंचायत समित्या देखील त्यांच्या ताब्यात आल्या. राज ठाकरेंनी जो पहिला मुद्दा आपला धरला तो अर्थातच मराठी मुद्दा, मराठी अस्मितेचा मुद्दा, मराठी भाषेचा मुद्दा हा धरला आणि त्या अनुषंगानं आपली आंदोलनं सुरू केली. मग दुकानांवरील मराठी पाट्या असो ते अगदी काल परवापर्यंत बँकांमधील मराठी भाषेत चालणारे व्यवहार, इथपर्यंत राज ठाकरेंनी आपली मराठीची भूमिका कायम राखली. शिवाय त्या जोडीला मध्येच बाळासाहेबांसारखी अंगावर शाल पांघरत हिंदुत्वाचा मुद्दा देखील धरला. मग तो अगदी मशिद्यांवरचा भोंग्यांचा असो किंवा हनुमान चालीसा पठणाचा असो. आता हे एवढं सगळं राज ठाकरेंनी केलं. मराठी आणि हिंदुत्व हे दोन मुद्दे कायम धरून ठेवले. भले त्यांनी कधी महायुती तर कधी महाविकास आघाडी, कधी भाजप तर कधी इकडे अगदी राष्ट्रवादी शरद पवारांची असेल, या दोन्ही डगरींवर पाय ठेवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न केला. आता काल जसं आपल्याला सगळ्यांना ते महेश मांजरेकरांची मुलाखत पाहिली आणि राज ठाकरेंनी जेव्हा ते उत्तर दिलं, त्यानंतर मात्र त्यांनी तर स्पष्टच म्हटलं की मुळातच मी आता छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये इगो आणत नाही. म्हणजे राज ठाकरेंनी अहंकार सोडला हे याच्यातनं क्लिअर केलं. आता लवकर प्रतिसाद देत नाहीत, फोन उचलत नाहीत, अशी त्यांची ओळख प्रतिमा महाराष्ट्रात निर्माण करून ठेवले काही विरोधकांनी. त्या उद्धव ठाकरेंनी लगेच तात्काळ आज त्याला प्रतिसाद देखील दिला आणि आपल्याच भारतीय कामगार सेनेच्या 57व्या वर्धापन दिनानिमित्त जे भाषण केलं, त्या भाषणात थेट उत्तरच देऊन टाकलं की चला, मी देखील मुळात कधी भांडणं नव्हतीच आमच्यात, पण जी काही किरकोळ काळकोळ भांडणं आहेत ती देखील मिटली असं म्हणतो. आणि महाराष्ट्र हितासाठी सगळ्यांनी एकत्र यावं असं त्यांनी देखील म्हटलं. आता फक्त एक अट आहे आणि त्यांनी ती अट ठेवली की महाराष्ट्र हितासाठी अट आहे ती की आता मात्र ज्यांनी माझ्यासोबत यायचंय त्यांनी कुणाचं अवभगत करायची नाही, स्वागत करायचं नाही, कुणाकडे जेवायला जायचं नाही, कुणाच्या पंक्तीत बसायचं, कुणाला आपल्या घरी बोलवायचं आणि त्यांना जेवायला बिवायला घालायचं नाही. आणि मागच्या दारानं कधी कुणाला मदत बिदत करायची नाही, कुणाला पाठिंबा द्यायची नाही, अशी शपथ छत्रपती शिवरायांच्या चरणी घ्यावी. मग तुम्हीच ठरवायचंय की माझ्यासोबत हित आहे की भाजप सोबत. आता हे एवढं सगळं दोन्ही बंधूंनी एकमेकांमधला इगो, भांडणं बाजूला ठेवली. साहजिकच मराठी माणसं खुश होणारच ना, कारण की गेली कित्येक दिवस या महाराष्ट्रात मराठी माणसं या दोघांनी एकत्र यावं म्हणून अनेकांनी आंदोलनं केली, उपोषणं केली, मोर्चे निघाले. इतकंच कशाला, त्यांचे या ठाकरे बंधूंचे चंदू मामा म्हणून वैद्य जे आहे ठाकरे बंधूंचे मामा, त्यांनी तर बाळासाहेब हयातीत असतानाच मुळात राजसाहेब पक्षातून बाहेर पडले होते. तेव्हापासून या दोन्ही बंधूंनी एकत्र यावं म्हणून खूप प्रयत्न केले आणि
अखेर ते बाळासाहेबांना जेव्हा त्यांनी सांगितलं की मी हे दोघे एकत्र आल्याशिवाय त्यांच्या घरी जेवायला जाणार नाही, त्यावर बाळासाहेबांनी मिश्किलपणे उत्तर दिलं होतं की तसं करू नकोस, नाहीतर उपाशी राहशील. थोडक्यात काय आहे की आता जेव्हा चंदू मामा वैद्यांची मुलाखत घेतली किंवा प्रसारमाध्यमांनी त्यांची गाठभेट घेतली, त्यावेळी त्यांनी म्हटलं की माझ्यासाठी तो सुदिन असेल आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी सुद्धा तो सोन्याचा दिवस असेल. तिकडे मनसेतले जे काही नेते आहेत, मग संदीप देशपांडे असतील, अमेय खोपकर असतील, यांनी मात्र हातचा राखून प्रतिक्रिया दिलेली आहे. अमेय खोपकर यांनी तर स्पष्टच म्हटले, अशी अभद्र युती होऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना. एका ओळीतच त्यांनी विषय संपवला. तर संदीप देशपांडे यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा आम्ही ऑलरेडी नाशिकमध्ये सत्ता स्थापनेच्या जवळ होतो, पण त्या ठिकाणी आम्हाला यांनी पाठिंबा दिला नव्हता आणि ज्यावेळी ठाण्यामध्ये शिवसेनेला सत्ता स्थापनेची गरज होती, त्यावेळी आम्ही मात्र त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळं 2012चा हा अनुभव आमच्या पाठीशी आहे. शिवाय 2014चा तर सगळ्यांनाच अनुभव माहिती आहे. तिकडे शिवसेना आणि भाजप युती तुटली होती. मग उद्धवजींचा राजसाहेबांना फोन आला, आम्हाला सांगण्यात आलं, मग आम्ही एबी फॉर्म थांबवले. पण नंतर काय झालं कुणास ठाऊक, त्यांनी परत ना फोन केला ना युती केली, त्यांनी त्यांचं जागा वाटप करून टाकलं. 2017ला देखील तशीच युतीची चर्चा सुरू झाली, ठरलं, परत फोन आला, परत फोन उचलणं बंद झालं. त्यामुळे हे जे काही अनुभव आहेत, हे अनुभव पाहता जसं दुधामुळे तोंड पोळल्यानंतर ताक देखील आपण फुंकून पितो, तशी परिस्थिती आता आमच्यावर आहे. त्यामुळे आम्ही कोणत्या मुद्द्यावर विश्वास ठेवायचा. आता एवढं सगळं असून देखील त्यांनी आमच्यावर अटी शर्ती लादलेल्या आहेत, तर यांना अशा अटी शर्ती लादण्याचा अधिकार आहे का? त्यामुळे संदीप देशपांडे यांनी असं क्लिअर केलंय की ज्यांनी आम्हाला दोनदा तीनदा धोका दिला, नंतर भाजपला धोका दिला, आता राष्ट्रवादी काँग्रेसला धोका द्यायला निघालेले आहेत, त्यांच्यावर आम्ही कोणत्या मुद्द्यावर विश्वास ठेवायचा. आता या प्रतिक्रिया झाल्या मनसेच्या. पण तिकडे संजय राऊत जे फायर ब्रँड नेते आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे, त्यांनी मात्र या संदर्भात बोलताना आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही वेट अँड वॉचच्या आतापर्यंतच्या भूमिकेत आहोत आणि निश्चितच राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेला नाकारण्याचा करंटेपणा आम्ही करणार नाही, असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. इतकंच नव्हे तर संजय राऊत यांनी या संदर्भामध्ये हे देखील म्हटलेलं की ते दोन भाऊ आहेत, रक्ताची नाती आहेत, त्यामुळे ते 100% एकत्र येऊ शकतील, पण ते त्या दोघांवर अवलंबून आहे. महाराष्ट्र त्याचं स्वागतच करेल, पण आम्ही दुखावलो गेलो आहोत, ते आमचा पक्ष ज्यांनी फोडला त्यांनाच त्यांनी स्नेहभोजनाला बोलावलं होतं. त्यामुळे एकंदरीत आता विविध पक्षाच्या भूमिका ज्या काय आहेत, त्या भूमिकेवर देखील खरं म्हणजे या दोघांनी एकत्र येणं किती महत्वाचं ठरतंय ते पुढे येईल. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष जे महाविकास आघाडीत आहेत आणि त्यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे, तर तिथे काँग्रेसची भूमिका काय असेल तर त्याचं देखील खरं तर आता या ठिकाणी काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी असं म्हटलेलं आहे की कदाचित भाजप आणि महायुतीच्या माध्यमातून राज ठाकरेंचा भ्रमनिरास झाला असावा. आम्ही कुटुंब फोडणारे नाही, बाप पळवणारा आमचा विचार नाही आणि पोरं पळवणारी आमची गँग नाही. त्यामुळे आम्ही भारत जोडोवालो आहोत. दोन परिवार एकत्र येत असतील तर त्यात कुठेही आक्षेप नाही, जोडले जात असतील तर स्वागत आहे. याचा अर्थ काँग्रेसनं या दोघांच्या एकत्र येण्याला चांगलं म्हटलेलं आहे. याच सोबत जर आपण राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांचा विचार केला तर सुप्रिया सुळे ज्या खासदार आहेत त्या पक्षाच्या, त्यांनी असं म्हटलंय की आमचे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्याचे 5 ते 6 दशकांपासून कौटुंबिक संबंध आहेत. राज ठाकरे उद्धव ठाकरे आमच्या कुटुंबास आजही प्रिय आहेत.
बाळासाहेब आज हा दिवस बघण्यासाठी असते तर आम्हाला खूप आनंद झाला असता. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघे एकत्र येत असतील तर राजकीय आणि कौटुंबिक इतिहासातला हा सोनेरी दिवस असेल. त्यामुळे दोन बंधू महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येत असतील तर आपण त्यांचं चांगल्या मनानं स्वागत केलं पाहिजे. आता त्याच वेळी त्यांना दोन्ही पवार एकत्र येणार का असा प्रश्न केल्यानंतर मात्र ती पांडुरंगाची इच्छा असं म्हणून तो विषय बाजूला गेला. आता यावर रोहित पवार यांनी देखील भूमिका मांडली आहे. केवळ ठाकरे कुटुंबानंच नाही, तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं, अशी भूमिका त्या ठिकाणी घेतली. आता याच भूमिकेवर भाजप नेते जे आहेत, त्यामध्ये जर आपण पाहिलं तर मंत्री नितेश राणे यांनी मात्र दोन भाऊ खरंच महाराष्ट्र हितासाठी एकत्र येतात का त्यांच्या अस्तित्वासाठी एकत्र येत आहेत हा पहिला विचार व्हावा असं म्हटलेलं आहे. शिवाय जे इस्लामीकरणासाठी जोर जबरदस्ती करतात, जिहाद्यांना ताकद देतात, अशा लोकांना बळकटी देण्यासाठी ही युती होत असेल तर आमच्यासारखे हिंदुत्ववादी विचारांचे कार्यकर्ते सज्ज आहेत असं देखील म्हणत नितेश राणेंनी मात्र यांच्या एकत्र येण्यावर सडकून टीका केली. म्हणजे थोडक्यात काय, तर मुळातच या दोन्ही बंधूंनी एकत्र यावं हे महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्षाला मान्य आहे. पण तिकडे मात्र भाजपमधल्या काही नेत्यांना याबद्दल निश्चितच त्रासदायक होऊ शकतं. कारण भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि राज ठाकरे किंवा त्यांचा करिश्मा जर आपल्यासोबत असेल तर निश्चितपणे फायदा होतो. हे लोकसभा आणि विधानसभेच्या वेळी देखील, लोकसभेच्या वेळी तरी किमान यावेळी अ, अ, खरं म्हणजे भाजपनं अनुभवलेलं आहे. त्यांच्या काही नेत्यांसाठी राज ठाकरेंनी सभा देखील घेतलेल्या होत्या. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं संघटन कौशल्य आणि राज ठाकरे यांचा करिश्मा जर एकत्र आला तर निश्चितपणे मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक निवडणुकांमध्ये वेगळा निकाल लागू शकतो आणि याचीच भीती कदाचित महायुतीतल्या नेत्यांना वाटू लागली. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यामागची कारण काय असू शकतात? एक तर पहिलं कारण आपण बघितलं तर मुळातच राजकीय अस्तित्व, राजकीय सत्ता, राजकीय वर्चस्व या गोष्टी कुणाला नको आहेत. जर शिवसेना काँग्रेस एकत्र येऊन महाविकास आघाडीमध्ये सरकार स्थापन करू शकतात, महायुतीमध्ये राष्ट्रवादीतला एखादा घटक जाऊ शकतो, तर तुम्ही आम्ही एकाच कुटुंबातले, एकाच घराण्यातले, एकाच विचारातले आपण एकत्र का येऊ शकत नाही? हा विचार कदाचित राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे करत असावेत. दुसरी गोष्ट वारसा हक्कानं दोघांचंही एक कॉमन जर आपण पाहिलं तर सरनेम म्हणजे ठाकरे आणि या आडनावाला हे दोघेही जोडले गेलेले आहेत. शिवाय दोघांसाठी पूजनीय आदरणीय स्थान म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्याच तालमीत तयार झालेल्या या दोघांनी, दोन्ही भावांनी एकत्र आल्यानंतर मराठी अस्मिता, मराठी माणूस निश्चितपणे सुखावला जाऊ शकतो आणि या दोघांनाही एकत्र आल्यात या भूमिकेतून भरघोस मतदान होऊ शकतं. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मराठी अस्तित्वाचा मुद्दा. एकतर मराठी अस्मिता जर आता आपण पाहिली तर मुंबई किंवा इतर ठिकाणी देखील मराठी माणसाची कुचंबणा होताना दिसतीये. कायम कुठे ना कुठेतरी दोन समाजांमध्ये वाद होताना दिसत आहेत आणि अशा वेळी जी बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली त्यावेळी जशी परिस्थिती महाराष्ट्रात बघायला मिळाली होती आणि त्यावेळी परप्रांतीयांविरुद्ध बाळासाहेबांनी जे आंदोलन छेडलं होतं त्यातून शिवसेना ही संघटना पुढे आली, तशीच परिस्थिती कदाचित आता महाराष्ट्रात आहे, किंबहुना मुंबईत आहे आणि अशा वेळी जर मराठी अस्मिता टिकवायची असेल, त्यातून महाराष्ट्राचं हित जोपासायचं असेल, तर या दोघांनी याच मुद्द्यावर एकत्र येणं गरजेचं आहे. पुढचा मुद्दा हिंदुत्वाचा. उद्धव ठाकरे नेहमी म्हणतात की शेंडी जाणव्याचं आमचं हिंदुत्व नाही. भाजप जे हिंदुत्व म्हणतं ते बेगडी आहे. आमचं हिंदुत्व मूलतः मूळ हिंदुत्व आहे आणि त्या हिंदुत्वाला आम्ही कधीही सोडलं नव्हतं, सोडणार नाही. त्यामुळे राज ठाकरे देखील या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांनी देखील अनेक आंदोलनं केलेली आहेत आणि शिवाय मनसे साहजिकच बाळासाहेबांच्याच विचारांवर त्यांच्याच तालमीत घडलेले
शिवसैनिक रूपांतरित मनसैनिक म्हणून झालेले असताना तो विचार हिंदुत्वाचा समान धागा मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आहे. त्यामुळे त्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देखील एकत्र येऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजकीय आस. कारण या दोघांनीही एकत्र येणं, जेणेकरून भविष्यात महाराष्ट्रात प्रादेशिक पक्षांचं स्थान टिकून ठेवायचं असेल, तर जे राष्ट्रीय पक्ष आहेत, जे आता कुरघोडी करू पाहत आहेत, ज्या भाजपला 100% भाजप म्हणून संपूर्ण भारतामध्ये आपली भूमिका स्पष्ट करायची आहे, अशा भाजपला जर महाराष्ट्रात शह द्यायचा असेल आणि त्यांच्या भूमिकेला विरोध करायचा असेल, तर समविचारी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे. इव्हन प्रादेशिक पक्षांनी याचा विचार करायला हवा. त्यामुळं कदाचित या दोघांनी एकत्र आल्यानंतर भाजपच्या विचारांना चाप बसू शकतो. त्यामुळे आता या सगळ्या प्रकारांचा विचार केला तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यानं महाराष्ट्राचं हित आणि मराठी माणसाचं हित जोपासलं जाईल, अशी कुठे ना कुठेतरी मराठी माणसाला एक शक्यता वाटतेय. आणि त्याच बळावर जर हे दोघे एकत्र आले तर भविष्यात होणाऱ्या ज्या काही निवडणुका असतील, त्या निवडणुकाच्या माध्यमातून निश्चितपणे या पक्षांचं स्थान उत्तमरित्या वाढू शकेल, त्यांची ताकद वाढू शकेल. आता एकनाथ शिंदे मुळातच मनसेच्या तसे जवळचेच आहेत. पण एकनाथ शिंदे हे भाजपच्या त्याही पेक्षा जास्त जवळचे आहेत. त्यामुळं एकनाथ शिंदेंना आपल्या पक्षाची सध्या तरी मोठ बांधायची असेल किंवा जी बांधलेली आहे ती टिकवून ठेवायची असेल, तर त्यांना भाजपची साथ सोडता येणार नाही. तसं मनसे मात्र कुणाच्या वळसणीला आतापर्यंत तरी गेलेला दिसला नाही. भले त्यांनी भूमिका कधी वेगवेगळ्या घेतल्या असतील, तरी देखील आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी राज ठाकरेंनी कायम प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे अशा वेळी जर हे दोन्ही बंधू एकत्र आले तर राजकीय पक्ष, दोन बंधू एकत्र आले यामागची एक भावना आणि मराठी माणसांसाठी या दोघांनी त्यांच्या हातून पुढे भविष्यात होणाऱ्या कार्याची भूमिका, या सगळ्या गोष्टींचा विचार करता भाजप थोडक्यात महायुतीला या दोघांचं एकत्र येणं जड जाऊ शकतं. आता प्रश्न उरला अजित पवार आणि शरद पवार. जर तिकडे ठाकरे बंधूंचं मनोमिलन होण्याच्या उंबरठ्यावर असेल, तर मग इकडे काका पुतण्या यांच्यात सुद्धा एकत्र येण्याच्या चर्चा का होऊ नयेत? हे दोन्ही पक्ष देखील जर उद्या भविष्यात एकत्र आले तर कदाचित महाराष्ट्राचं राजकारण जसं पूर्वी स्थिर आणि एकोपा घेऊन नांदणारं होतं, त्याच पद्धतीनं निर्माण होऊ शकतं. अर्थात हे सगळं हातात आहे ते या नेत्यांच्या. कारण की केवळ चर्चा होऊन, केवळ साद, टाळी, प्रतिसाद देऊन काही होत नसतं. प्रत्यक्षात दोघंही एकाच व्यासपीठावर बघायला मिळणं, हातात हात घालून काम करतायत हे दिसणं, तेव्हाच हे घडू शकेल. त्यामुळं दोन बंधू आणि काका पुतण्या यांना परत फिरारे आणि एकत्र यारे अशी साध महाराष्ट्रातल्या मराठी माणसानं तर घातलेली आहे. आता फक्त यांनी यांच्यातली किरकोळ भांडणं मिटवायची आहेत, तर आणि तरच हे होऊ शकतं. म्हणून तर मी म्हटलोय, भांडण मिटवा, महाराष्ट्र घडवा. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात.